कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहतीमध्ये असणाऱ्या रेवण सिद्धनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आध्यात्मिक चिंतन कार्यक्रम पार पडला। यावेळी बापू महाराज वांगणकर यांची भाकणूक झाली। प्रचंड गतीनं वाढत असलेला सोशल मीडिया भविष्यात केव्हाही ठप्प होऊ शकतो, त्यामुळे बँकिंग क्षेत्रापासून ते विमान प्रवासापर्यंतचे सर्व ऑनलाईन व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता आहे। या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्यात असं आवाहन बापू महाराज वांगणकर यांनी केलं। मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारी भारतीय परंपराच भारताला जगद्गुरू बनवेल असंही त्यांनी सांगितलं। प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत। त्यांनी नुकतीच कोल्हापूर महानगरपालिकेला भेट दिली। या 10 प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्यांनी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली। आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचं राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे पुस्तक देऊन स्वागत केलं। महानगरपालिकेच्या प्रशासकीय रचनेबरोबरच विविध विकास कामांची माहिती आयुक्तांनी दिली। तर शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी आढावा घेतला। केरळ राज्य सरकारनं राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत केलंय। केरळ सरकारच्या या निर्णयाबद्दल युवक, विद्यार्थी पालक हक्क आणि संरक्षण संघटना, विविध विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते यांच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात स्वागत करण्यात आलं। साखर, पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून केरळ सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनानंही असा निर्णय घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। यावेळी फिरोज सरगूर, डॉक्टर रवींद्र मोरे, अविनाश माने, सुभाष घाडगे, प्रदीप शेलार, पप्पू जाधव, राजू सुतार, आरिफ मणेर, मोहसिन बागवान, जमीर पन्हाळकर, भास्कर कांबळे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। इचलकरंजी महापालिका निवडणुकीत स्नेहल रावळ निवडून आल्या आहेत। त्यांनी नगरपालिकेनं मंजूर केलेल्या एका खुल्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केलंय। ही माहिती लपवून रावळ यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला आणि प्रतिज्ञापत्रही दाखल केलं होतं। त्यामुळे रावळ यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला असून त्याची 18 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। न्यायालयीन सुनावणीवेळी या प्रकरणातील सविस्तर कागदपत्र सादर करणार आहे। अशा परिस्थितीत नगरसेविका स्नेहल रावळ यांना महापालिका कामकाजात सहभागी करून घेऊ नये अशी मागणी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली असल्याचं माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी सांगितलं। यावेळी ॲडव्होकेट रागिणी मोरबाळे, अभिषेक सारडा उपस्थित होते। कोल्हापुरातील लुगडीवळ परिसरातील संधेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। संदीप मुळे आणि महेंद्र मुळे यांनी श्री महादेवाची आकर्षक पूजा बांधली होती। आज या मंदिरात महाप्रसादाचं आयोजन केलं होतं, त्याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला। राजारामपुरी चौथ्या गल्लीतील चौथेश्वर भक्तमंडळाच्या वतीनं विविध धार्मिक उपक्रमांनी महाशिवरात्र साजरी झाली। सकाळी महारुद्राभिषेक, आरती असे कार्यक्रम झाले। त्यानंतर दुपारी भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आलं। सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला, तर आज महाप्रसादाचं आयोजन केलं होतं, त्याचा लाभ परिसरातील शेकडो नागरिकांनी घेतला। यावेळी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांचा मंडळाच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला उद्योगपती महेश उत्तुरे, महेश जाधव यांच्यासह भाविक उपस्थित होते। कोल्हापुरातील रंकाळा स्टँड जवळच्या केदार डायबेटीस अँड ओबेसिटी सेंटरचे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र देशमाने यांना नुकतीच डायबेटीस इंडियाची फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे। हैदराबाद इथं झालेल्या विशेष परिषदेत इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनच्या प्रेसिडेंट डॉक्टर नीती पॉल, डॉक्टर जोनाथन शॉ, डायबेटीस इंडियाचे प्रेसिडेंट डॉक्टर SR अरविंद, डॉक्टर बन्सी साबो आणि पद्मश्री डॉक्टर शशांक जोशी यांच्या उपस्थितीत कोल्हापूरच्या डॉक्टर महेंद्र देशमाने यांचा गौरव झाला। मधुमेहातील आधुनिक आणि अद्ययावत ज्ञानाचा सर्वसामान्य रुग्णांना वाजवी दरात फायदा मिळावा यासाठी डॉक्टर देशमाने कार्यरत आहेत। त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महायुतीनं 65 पैकी 47 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलंय। सभागृहातील भाजपच्या गटनेतेपदी विठ्ठल चोपडे यांची निवड करण्यात आली आहे। या नियुक्तीचं पत्र महापौर उदय धातुंडे यांनी चोपडे यांना दिलंय। सत्तारूढ गट आणि प्रशासन यांच्यासह सत्तारूढ गट आणि विरोधी गटात समन्वय साधण्याचं काम सभागृह नेता म्हणून चोपडे यांना करावं लागणार आहे। यापूर्वीचा सभागृहातील अनुभव आणि अभ्यासू नेतृत्वामुळे विठ्ठल चोपडे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे।